नमस्कार, मी आलोक तुम्हा सरांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या द आलोक तामनकर शोमध्ये. गेले जे काय आपले एपिसोड आपण पब्लिश केले त्याकरता तुम्ही जो काय प्रतिसाद दिला आहात आम्हाला त्याकरता तुमचे मनापासून धन्यवाद देतो. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर विनय भोळे सरांना. सर, तुमचं माझं मनापासून स्वागत आपल्या शोमध्ये. आजचा जो काय आपला विषय आहे तो आहे उच्च शिक्षणातील जी काही परिस्थिती आहे आपल्या देशातील त्याबद्दल आपण सरांची चर्चा करणार आहोत. चर्चा सुरू करण्यापूर्वी सरांचं एक छोटंसं इंट्रोडक्शन द्यायचं म्हटलं तर डॉक्टर विनय भोळे सर गेली 30 वर्ष कॉमर्सचे प्राध्यापक आहेत. मॉडेल कॉलेज डोंबिवलीचे प्राचार्य होते सर. त्या व्यतिरिक्त विविध मास्टर्स डिग्री पदवी आणि पदविका मिळून 25 त्यांच्याकडे ओव्हरऑल शैक्षणिक पदव्या आपण आहेत म्हणू शकतो. आणि सध्या सर क्रिमिनॉलॉजीमध्ये LLM करत आहेत मुंबई विद्यापीठातून. या व्यतिरिक्त सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर सर, आपल्याला जे काय सर आपण चर्चा करणार आहोत त्या चर्चेला आपण सुरुवात करूया तुमची परवानगी असेल तर. सर, जेव्हा आपण म्हणतो की हायर एज्युकेशन जी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या ओव्हरऑल कंट्रीज डेव्हलपमेंटमध्ये किंवा ओव्हरऑल स्टुडंट्स एज्युकेशनमध्ये, तर ही जी काय हायर एज्युकेशन सुरुवात झाली ती झाली होती ब्रिटिश काळात. बरोबर. लॉर्ड मॅकेलननी जी काही शिक्षण पद्धती आणली होती, पण त्यांचा जो काय मेन पर्पज होता शिक्षण हायर एज्युकेशन इंट्रोड्यूस करण्याचा, तो असा होता की त्यांनी हवं तेवढं छोटंसं शिक्षण द्यावं त्यांना आणि त्यांच्याकडे कामाला घ्यावं, की आपण सरकारी बाबू ज्यांना म्हणतो तसा त्यांचा उद्देश होता. पण ती सिस्टम आत्तापर्यंत कंटिन्यू झाली आहे का सर? म्हणजे जिकडे आपण फक्त थिअरीवरती फोकस करतो आणि प्रॅक्टिकल मे बी आपण नेग्लेक्ट करतो, असं काही होतं आहे का? मुळामध्ये असं आहे की इंग्रजांनी ही जी सिस्टीम आणली त्याच्यामध्ये नंतर अनेक बदल होत गेले आणि आपण निगेटिव्ह काही बोलण्याचं कारण नाही आहे, कारण नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे भारतामध्ये, तर ती खूप चांगले बदल त्याच्यामध्ये घडवू शकेल अशी मला खात्री वाटते. दुसरं असं आहे की ज्ञानकक्षा आता रुंदावलेल्या आहेत. जे पूर्वीच्या लोकांमध्ये म्हणजे साधारणतः 20 वर्ष किंवा त्याच्या अगोदर जे ग्रॅज्युएट झाले होते त्यांचे जे काही त्यांची ओपिनियन्स, त्यांचे जे काही विचार आहेत ते तर पूर्ण बदललेले आहेत. लोकांनी ज्या आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अशा ज्या भिंती घातलेल्या होत्या आता राहिलेल्या नाही आहेत आणि खूप प्रॅक्टिकल प्रकारचं शिक्षण सध्या मिळतं आहे. त्याच्यामध्ये बदलसुद्धा होत जातील, तर सकारात्मक राहायला हवं. ब्रिटिशांनी आणलेलं शिक्षण आणि आत्ताचं शिक्षण यात खूप बदल झालेले आहेत. आणि बऱ्याचशा लोकांना काय असतं की निगेटिव्ह बोलण्याची सवय असते. स्वतःच्या मनातलं फ्रस्ट्रेशन कुठेतरी काढण्यासाठी कोणावर तरी टीका करायची, मग ते शिक्षण असेल, कुठल्या सोयीसुविधा असतील, कुठेतरी टीका करून मोकळं व्हायचं असा प्रकार असतो. तसं नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आता शिक्षणामध्ये प्रवाह निर्माण झालेले आहेत आणि ते वाढत सुद्धा जातील. तर मी या बाबतीमध्ये खूप सकारात्मक आहे. पूर्वीची पद्धत आणि आताची येऊ घातलेली पद्धत ही खूप वेगळी आहे, तर काळजी करण्याचं काही कारण नाही. नक्की सर, जसं तुम्ही आता म्हटलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी ही इंट्रोड्यूस झालेली आहे गेल्या वर्षापासून. तर पण ही जी काही पॉलिसी इंट्रोड्यूस झाली सर, त्याच्या आधी एक 32-33 वर्ष आधी कोठारी कमिटीने जी काही पॉलिसी इंट्रोड्यूस केलेली होती ती कितपत सस्टेनेबल होती आणि आत्ताच्या पॉलिसीमध्ये सर काय चेंजेस झालेले आहेत? ती पॉलिसी त्या काळानुरूप बरोबर होती आणि साधारणतः गेल्या 28-30 वर्षामध्ये आमूलाग्र बदल झालेले नव्हते. 2014 नंतर अशा प्रकारच्या कमिटीज तयार झाल्या आणि गेल्या वर्षी हायर एज्युकेशनबद्दलची पॉलिसी दिली गेली. त्यात 2 भाग आहेत. शालेय शिक्षणाबद्दल एक पॉलिसी आहे आणि उच्च शिक्षणाबद्दल दुसरी पॉलिसी आहे. त्याच्यामध्ये मूळ फरक असा आहे की विद्यार्थ्याला पहिलीमध्ये एंट्री करताना एक ट्रेनिंग दिलं जाणार आहे 3 महिन्याचं. तर इथपासून तर शाळेमध्ये कुठले विषय त्यांनी घ्यावेत, कॉलेजमध्ये कशा प्रकारचं शिक्षण त्याला हवं, आणि सगळ्यात मोठा बदल म्हणजे ह्याच्यावरती साधारणतः 2-1 तासाचं पण आपलं भाष्य होऊ शकतं, पण अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगायचं तर क्रेडिट सिस्टीम आल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला दुसऱ्या ज्ञानशाखेमधला विषयसुद्धा घेऊन शिकणं शक्य होणार आहे आणि शिक्षण फ्लेक्झिबल झालेलं आहे. त्यामुळे याच्या पुढे जो शिक्षणामध्ये प्रवाह असेल हा खूप पॉझिटिव्ह असेल. तर लोक काय करतात की एक चुकीचं वाक्य नेहमी वापरतात की आमच्या काळी असं नव्हतं, आमच्या काळी असं नव्हतं, म्हणजे आमचा काळ आता राहिला नाही हे ते मान्य करत असतात. करेक्ट. तर शिक्षणामध्ये दरवर्षी काहीतरी बदल होत असतात. लोकांनी अपग्रेड करावं लागतं. जे शिकवतात किंवा शिक्षण क्षेत्राशी जे संबंधित असतात त्यांनी स्वतः आधी उत्तम विद्यार्थी असलं पाहिजे. नवीन शिकण्याची त्यांची तयारी असली पाहिजे, नवीन स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. त्यांचा माइंड सेटअप हा असा बंदिस्त असता कामा नये. जे नवं आहे, जे मला स्वीकारलं पाहिजे ते स्वीकारलंच पाहिजे, ते शिकलंच पाहिजे, अशा प्रकारचा माइंडसेट जर असेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये बदल सहज होऊ शकतात आणि काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. सरांनी आपल्याला खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ही जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी ही लॉन्च झालेली आहे
त्याच्यामध्ये आय गेस सर तुम्ही म्हणताय ते मी बरोबर सांगतोय कोट करा की समजा मी कॉमर्स करतोय आणि मला मध्येच वाटलं की नाही मला आर्ट्स पण सोबत शिकायचं आहे, तर मी ते एकाच वेळेला दोन्ही स्ट्रीम एकत्र करू त्याच्यामध्ये शकतो. एज्युकेशन बँक नावाचा प्रकार आहे. म्हणजे जर मध्ये जर शिक्षण सोडलं ती क्रेडिट जमा होतील, ती नंतर वापरता येतील अरे. आणि ती खूप चांगले बदल याच्यात केलेले आहेत. आणि ज्या लोकांनी पॉलिसी तयार केली हो. त्यातल्या बऱ्याच लोकांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान हे 40-50 वर्षांचं आहे. हो आणि डॉक्टर कस्तुरी रंगन, ज्यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा पदव्यांनी गौरवलेलं होतं, तर ते इस्रोचे सायंटिस्ट डॉक्टर कस्तुरी रंगन या कमिटीचे अध्यक्ष होते. शिक्षण तज्ज्ञांनी ती तयार केली पॉलिसी आणि त्याच्या अगोदर जवळपास दीड वर्ष शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना त्याच्याबद्दल मत व्यक्त करायला सरकारने वाव दिला होता. हो. ईमेलवरतून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना काय वाटतं ते व्यक्त करायला भरपूर वेळ दिलेला होता. आणि देशामधल्या सगळ्या ज्या कोणी लोकांनी त्यामध्ये मतं मांडली ती सगळी एकत्र करून काय आपल्या देशामध्ये योग्य प्रकारे अंमलामध्ये आणलं जाऊ शकतं याचा विचार करून तज्ज्ञ लोकांनी ती पॉलिसी तयार केलेली आहे. नक्कीच. आता सर जेव्हा आपण म्हणतो की न्यू एज्युकेशनल पॉलिसी सिस्टम इन प्लेस पुटअप झालेली आहे आणि एका स्ट्रीममध्ये शिकत असताना मी दुसऱ्या स्ट्रीमचं शिक्षण घेऊ शकतो, हे खूप चांगलं डेव्हलपमेंट आहे, गव्हर्नमेंटकडनं प्रोव्हाइड केलं जाते. तर पण सर हे जे का हायर एज्युकेशन जे आपण म्हणतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये सर बरेचसे मे बी जेव्हा मुलं ग्रॅज्युएट होतात त्यानंतर जेव्हा आपण हायर एज्युकेशनसाठी ट्राय करतो तर बरेचसे कन्फ्युजन असतं की कुठली नक्की स्ट्रीम घ्यावी आणि जे काय रिसर्च गाईड जे काय प्रकार असतो तो नक्की कसा निवडावा. आता हे दोन वेगळे प्रश्न आहेत की मुलांचं कन्फ्युजन होतं. त्याच्यामध्ये मी असं अगदी ठासून सांगू शकतो की बऱ्याच वेळेला मुलांचं कन्फ्युजन बऱ्याच वेळेला म्हणतोय मी, सगळीकडे नाही, त्यांचे पालक निर्माण करतात. कारण पालकांच्या मनामध्ये त्या चुकीच्या भिंती असतात की अमुक ही फॅकल्टी किंवा अमुक एक शिक्षण म्हणजे श्रेष्ठ आहे की अमुक एक कनिष्ठ आहे, हे पालकांनी ठरवलेलं असतं. त्यात अजून एक प्रकार असतो, पालकांना जर एखादी गोष्ट जमलेली नसेल तर ते आपल्या मुलांनी किंवा मुलींनी पूर्ण करावी अशी त्यांची एक इच्छा असते. तर दुसरा प्रकार असतो, पालकांनी ज्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं आहे तेच श्रेष्ठ आहे असं त्यांच्या मनामध्ये असतं आणि ते त्यांच्या मुलांकडनं ती अपेक्षा धरतात. हे चुकीचं आहे. दुसरं असं असतं की माझ्याबरोबर काम करणाऱ्या कोणा व्यक्तीच्या मुलाने किंवा मुलीने कुठलं शिक्षण घेतलं, नातेवाईकांमध्ये कोणी कुठलं शिक्षण घेतलं, ही कंपॅरिझनची भावना असते आणि त्याच्यामुळे मुलांचं नुकसान होतं. नक्कीच. दुसरं असं आहे की मुलांना कुठल्या शिक्षणामधनं उदरनिर्वाह मिळवता येईल याचा विचार केला पाहिजे. शिक्षणातला स्रोत निवडताना तो इमोशनली घेता कामा नये. म्हणजे आपल्यामध्ये कुठल्या प्रकारच्या क्वालिटीज आहेत, आपला स्वभाव कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या प्रकारचं शिक्षण मला घेणं शक्य होऊ शकेल आणि कुठल्या प्रकारच्या शिक्षणातनं मला आमदनी मिळवता येईल, पुढची 30-40 वर्ष ते क्षेत्र टिकेल आणि त्याच्यावरती मी अवलंबून राहू शकतो, माझ्या कुटुंबाचं पालनपोषण त्यातनं मिळणाऱ्या उत्पन्नावरती मी करू शकतो, हा सगळा विचार करून मुलांनी ती शिक्षण पद्धती म्हणा किंवा ती डिग्री किंवा तो कोर्स निवडायला हवा. तुम्ही दुसरं विचारलं होतं रिसर्च गाईड, हे PhD करता असतात आणि त्या PhDच्या रिसर्च गाईडची प्रोसेस पूर्ण वेगळी असते. तर त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला PhD करायची असते तो त्या विषयातल्या गाईडला अप्रोच होतो आणि नंतरची प्रोसेस पुढे सुरू होते. ओके सर, आपण थोडंसं पुढे जाऊन विचार करू की जेव्हा आता हे सगळं नवीन पॉलिसी आली किंवा जे काही नवीन नवीन कॉलेजेस आले त्याकरता एक नॅक कमिटी स्थापन झाली होती. ती आय गेस 2000 सालापासून आहे, 94 पासून. 94 पासून. तर सर ही जी नॅक कमिटी जी आहे ती एक्झॅक्टली म्हणजे काय आहे? नॅक कमिटी नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल, MHRD म्हणजे मनुष्यबळ विकास खात्यातर्फे निर्माण केलेली एक संस्था आहे आणि ती बंगलोरला त्याचं ऑफिस आहे. नगर भावी नावाच्या एरियामध्ये त्याचं ऑफिस आहे आणि त्यामध्ये अगदी सिस्टमॅटिकली काम चालतं. कॉलेजेसला ग्रेड दिल्या जातात आणि कॉलेजमध्ये 5 वर्षामध्ये काय घडलं, रिझल्ट्स कुठल्या प्रकारचे होते, स्पोर्ट्समध्ये, कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये कॉलेजचं कशा प्रकारचा परफॉर्मन्स होता, मुलांनी त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्यूट केलं होतं, इथपासून तर प्राध्यापक लोक जे कॉलेजला शिकवतात त्यांनी क्वालिफिकेशन अपग्रेड केली का, त्यांनी रिसर्च केला का, त्यांनी पुस्तकं लिहिली का, असे बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अनंत प्रकार आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये क्रायटेरियामध्ये डिव्हाइड केलेलं आहे. या सगळ्या क्रायटेरियाला मार्क दिलेले असतात आणि 3 दुसऱ्या राज्यातून म्हणजे ज्या राज्यामध्ये कॉलेज आहे ते राज्य सोडून 3 वेगळ्या राज्यातून 3 एक्सपर्ट्स नॅक कमिटीतर्फे येतात. ते 2 दिवस संपूर्ण त्या कॉलेजचं इव्हॅल्युएशन करतात, त्याच्यावर त्याचे मार्क अवलंबून असतात. आणि दुसरं महत्त्वाचं आहे, गेल्या 2 वर्षांमध्ये या नॅकच्या रूल्समध्ये इतके आमूलाग्र बदल झालेले आहेत की आता
ह्यामध्ये मुलांना सुद्धा विचारलं जातं, ज्या कॉलेजचं नॅक करायचं आहे त्या मुलांना ईमेलवरून मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि ह्या सगळा जो डेटा घेतला जातो मॅट्रिक्स पद्धतीने, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये अगोदरच जवळजवळ 60-70% त्याचं इव्हॅल्युएशन केलेलं असतं आणि प्रत्यक्ष टीम येते त्यावेळेला फार थोडं इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्यातनं मग ग्रेड मिळते बी किंवा B+, A+, अशा प्रकारच्या ग्रेड्स असतात. ओके. आणि ती फुल प्रूफ सिस्टीम आहे, त्याच्याबद्दल डाऊट घेण्याचं काहीच कारण नाही. हो सर, पण जेव्हा तुम्ही म्हणताय की आता एवढी सगळी जी काही प्रोसेस फॉलो केली जाते कुठल्याही कॉलेजला रँकिंग देण्याच्या आधी, तर आता गेल्या कित्येक वर्षात बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं की नॅक कमिटी येणार आहे, तर कॉलेजेस बरेच वेळेला फेक पेपरवर्क फक्त रेडी करतात, फक्त नॅक पेपरवर्क लिमिटेड झालंय. त्याच्यामध्ये असं असतं की दरवर्षी रिपोर्ट पाठवायचा असतो, त्याच्याकरता सप्लिमेंटरी डॉक्युमेंट्स एव्हिडन्सेस ठेवावे लागतात. त्यामुळे फेक वगैरे असं काही नसतं. तुम्ही फार त्याला डेकोरेट करू शकता, चांगल्या प्रकारे मांडू शकता, पण फेक वगैरे असं काही नसतं. आणि त्या टीमला सुद्धा सगळं माहिती असतं काय विचारायचं, कुठे एक्झॅक्टली कोण सापडू शकतं. त्यामुळे असं काही कोणी करत नाही. अशा उगाच अफवा पसरवलेल्या असतात, तसं काही होत नसतं. आणि जो काही रिअलिस्टिक डेटा आहे सगळे स्टेक होल्डर्स म्हणजे समाजातल्या बाकी काही प्रसिद्ध व्यक्ती, माजी विद्यार्थी, सध्या कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, नॉन टीचिंग स्टाफ सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात. मॅनेजमेंट, प्रिन्सिपल सगळ्यांशी बोलून मग ते इव्हॅल्युएशन केलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यात काही फेक वगैरे काही नसतं. ओके. आणि मी सांगायचं असं की सर स्वतः नॅक कमिटीचे मेंबर आहात, कोर कमिटीचे मेंबर आहात? नाही, कोर कमिटी नाही, त्याला ॲसेसर म्हणतात. तो मी ॲसेसर आहे. ओके. तर तुम्ही पण कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण मला नेमणूक झालेली आहे. आता कोरोनामुळे सध्या काही ते थांबलेलं आहे, तर जाण्याची शक्यता आहे. बरं सर, आणि जेव्हा आपण म्हणतो की आता ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आणि हायर एज्युकेशनसाठी हे खूप महत्त्वाचं ठरेल, पण जेव्हा आपण असं म्हणतो हायर एज्युकेशन एका मुलांनी घेतलं, ठीक आहे, असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की जेव्हा आपण सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाणी बघतो की नवीन स्टार्टअप झाले, कॉलेजेसमध्ये गेला, चांगलं शिक्षण घेतो, त्यांनी मध्येच कॉलेज सोडून दिलं कारण त्याला तेवढं शिक्षण ते प्रॅक्टिकल वाटलं नाही आणि तो स्वतःच्या मार्गाने गेला. तर ह्याच्यानी काही रॉंग मेसेज जातोय का की हे हायर एज्युकेशन काही इम्पॉर्टंट नाही आहे तेवढं? नाही, हायर एज्युकेशन बरोबरच आहे. कसं असतं की एखाद्या वर्गामध्ये समजा कॉलेजमध्ये 120 विद्यार्थी असतात, शिकवणारा सगळ्यांना तेच शिकवत असतो, सगळ्यांना नोट्स त्याच दिल्या जातात, लायब्ररीमध्ये उपलब्ध जी पुस्तकं असतात ती सेमच असतात, दुकानात मिळतात ती पुस्तकं तीच असतात, सगळ्यांना तास 24च असतात. पण ज्याला आपण इकॉनॉमिक्समध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणतो, तसं प्रत्येक व्यक्तीची अभ्यासामध्ये असलेला त्याचा इंटरेस्ट, अभ्यासाची आवड, त्याने घेतलेले एफर्ट्स हे सगळं वेगळं असतं. आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जे आहे, ज्ञान मिळाल्यानंतर त्याचा वापर करणं ही क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने मध्ये शिक्षण सोडलं म्हणजे शिक्षण चुकीचं आहे असं होत नाही. त्या व्यक्तीचा काही पर्सनल प्रश्न असू शकतो, त्याला तेवढा इंटरेस्ट वाटू शकत नाही आणि स्वतःचं अपयश झाकण्याकरता लोक मग शिक्षण पद्धतीवरती बिल फाडतात किंवा बऱ्याच वेळेला शिक्षण चुकीचं आहे असं सगळं म्हणतात. आत्तापर्यंत गेल्या 32 वर्षामध्ये 31 वर्षामध्ये जे काही मी शिकवतोय, एकही पालक असं मला भेटलेला नाही आहे की ज्याने मान्य केलं की माझ्या अपत्याला थोडा IQ लेवल कमी आहे किंवा तो अभ्यासात कच्चा आहे. ते म्हणतात नाही, पेपर चुकीचा होता, पेपर बरोबर तपासला नसेल, शिकवत बरोबर नाही, पुस्तकं बरोबर नाही आहेत, गव्हर्नमेंटची पॉलिसी बरोबर नाही आहे असं सांगितलं जातं. आत्तापर्यंत एकही पालक मी असा पाहिलेला नाही आहे की ज्याने मला सांगितलं की बाबा माझ्या विद्यार्थ्याला बुद्धीच कमी आहे, तो अभ्यास करत नाही, तो उन्हाळ आहे. कोणीच म्हणत नाही. सगळे म्हणतात तो खूप हुशार आहे पण तो अभ्यास करत नाही. हे थोडंसं जोकिंगली असं वाटतं की सगळीच जर मुलं हुशार असतील तर मग असं का होतं? तर मुळामध्ये प्रत्येक व्यक्तीचा अभ्यासातला इंटरेस्ट हा वेगळा असतो. त्यामुळे शिक्षण सोडणं किंवा पूर्ण करणं या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि अशी फार थोडी उदाहरणं असतात की ते अजिबात न शिकता स्वतःच्या इनहेरंट स्किल्सवरती प्रगती करतात. तर तीच उदाहरणं सगळीकडे देणं काही जरुरी नाही आहे. शिक्षण अनावश्यक असतं तर बंदच झालं असतं. त्यामुळे असं काही नाही, शिक्षण महत्त्वाचं आहेच. नक्कीच. सर, आपण अजून एका मुद्द्याकडे येऊया की जे काय बजेट ॲलोकेशन होतं, कुठल्याही देशात एक बजेट ॲलोकेशन आहे की एक सेक्टरला पर्टिक्युलर बजेट ॲलोकेट केलं पाहिजे. तर आपल्या देशामध्ये असं का होतं आहे की एज्युकेशन सेक्टरला बजेट ॲलोटमेंट खूप कमी होते? नाही, तसं कमी होते असं नाही आहे. आपल्याकडे काय आहे की आता तुम्ही जर उदाहरण घेतलं तर मुंबई विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षात 2009च्या नंतर फी वाढवलेली नाही आहे. ही ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे. म्हणजे सरकारं जरी बदलली, सरकार असं मी म्हणतोय 2-3 गव्हर्नमेंट्स येऊन गेली तरी कोणी फी वाढवलेली नाही आहे. आणि आता या कोरोना काळानंतर तर वाढवणं शक्य नाही, अजून 1-2 वर्ष नाही आहे. म्हणजे 13-14 वर्ष फी वाढवलेली नाही आहे. सरकारी अनुदानं बरीचशी मिळतात.
हो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होईल असं काही कुठे घडत नाही. आणि ज्यांना आर्थिक काही प्रश्न आहेत किंवा अजून काही सवलती दिलेल्या आहेत या सगळ्या कॉलेजेसला फॉलो करायच्या असतात. ओके. मुद्दा कसा आहे, तो गव्हर्नमेंट तर अनुदान देतच असतं, शैक्षणिक मदत पुरवत असतं, पण आपल्या खंडप्राय देशामध्ये सरकारने कितीही अनुदान दिलं तरी त्याला एक मर्यादा येतात. आता नवीन बरोबर. एज्युकेशन पॉलिसीमध्ये फक्त रिसर्च करता दरवर्षी 20,000 कोटी रुपये सरकारने ग्रँट केलेले आहेत किंवा ते दिले जातील. आणि त्यामध्ये असं एक वाक्य आहे, दरवर्षी जशी गरज वाढत जाईल त्या प्रमाणामध्ये हे अनुदान वाढवलं जाईल. म्हणजे फक्त रिसर्च करता केंद्र सरकारने 20,000 कोटी रुपये देण्याचं कबूल केलेलं आहे. तर असं काही नाही आहे, बजेट आपल्याकडे चांगल्यापैकी असतं, पण काय आहे की एकंदरीत जे फी स्ट्रक्चर आहे हो. ते इतकं मुळात कमी आहे. आता काही लोकांना असं वाटेल की कुठे फी कमी आहे, शाळेमध्ये फी खूप असते, पण त्यामध्ये दोन प्रकार येतात, अनुदानित शाळा आणि विना अनुदानित शाळा. बरोबर. तसंच कॉलेजेसमध्ये होतं की ग्रँटीन एड कोर्सेस आणि सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस, तर बऱ्याच कोर्सेसची फी खूप कमी आहे. म्हणजे काही ठिकाणी तर काही कोर्सेसची वार्षिक फी ही 2,000 रुपयांपेक्षा सुद्धा कमी आहे. म्हणजे मध्यमवर्गीय किंवा बऱ्यापैकी सुखवस्तू कुटुंबामध्ये एखाद्या वेळेला घरातले लोक हॉटेलमध्ये गेले 3-4 लोक, तर त्यांचं जेवणाचं बिल जेवढं होत असेल तितके पैसे साधारणतः एखाद्या विद्यार्थ्याची वार्षिक फी आहे. हो. तर त्यामुळे सुद्धा काय होतं की गव्हर्नमेंटकडे येणारे जे पैसे असतात ते खूप कमी असतात हो. आणि बाकीची ग्रँट गव्हर्नमेंटला द्यायला लागते. जिथे 2 किंवा 3,000 रुपये वार्षिक फी गोळा केली जाते तिथे प्रति विद्यार्थी ॲव्हरेज खर्च जो आहे तो किमान 15,000 रुपये आहे. म्हणजे 2,000 रुपये किंवा 3,000 रुपये मुलांकडनं आले आणि उरलेले 12,000 रुपये जर गव्हर्नमेंटला द्यायचे असतील तर तिथे डेफिसिटच आहे. तर गव्हर्नमेंटकडे किती प्रमाणामध्ये पैसे द्यायचे, तर मला असं वाटतं की पालकांनी पण हे समजून घेतलं पाहिजे. आणि जिथे कुठे रिझनेबल फी पालकांना स्वतःला देणं शक्य आहे तरी अपेक्षा करू नये. आता लक्षात घ्या, कोविडमध्ये गव्हर्नमेंटने काय सांगितलं की पालकांना फी मागू नका. हो. त्याच्यामध्ये ते बरोबर आहे, ज्यांना आर्थिक प्रश्न आहे किंवा जे गरीब लोक आहेत नक्कीच त्यांना कन्सेशन दिलं पाहिजे. पण त्याचा फायदा लोकांनी असा घेतला आहे की ज्यांना कुठलाही आर्थिक प्रश्न नाही आहे तेही लोक फी देत नाही आहेत. आणि शिक्षण संस्थांची आता अशी कोंडी झालेली आहे की त्यांना प्राध्यापकांना किंवा शाळेतल्या शिक्षकांना पगार द्यायला पैसे नाही आहेत आणि हे लोकांसमोर येत नाही. म्हणजे द्विधा मनस्थिती अशी आहे की जर फी मागायला जावं तर राजकीय पक्ष किंवा काही समाजसेवी संस्था असं म्हणतात की इथे लोकांकडे पैसे नाहीत आणि तुम्ही फी कसं मागता. पण सगळेच लोक फी भरत नाही आहेत हे पण नाही आहे. ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी सुद्धा फी भरलेली नाही आहे आणि शिक्षण संस्थांकडे पगार द्यायला पैसे नाही आहेत, हा तिढा आहे. त्यामुळे समाजातल्या सगळ्या संबंधित व्यक्तींनी एकत्र येऊन अक्रॉस द टेबल समोर बसून तो प्रश्न सोडवणं जरुरी आहे. नक्की सर. आपण इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आता सर गेल्या 2-3 वर्षात म्हणूया आपण की ऑनलाईन युनिव्हर्सिटीज बऱ्याचशा नवीन लॉन्च झालेले म्हणूया आपण, ज्याच्यामध्ये सर ते PhD प्रोग्राम्स ऑफर करतात, डॉक्टरेट प्रोग्राम्स ऑफर करतात की तुम्ही घरी बसल्या बसल्या एक सर्टन फी भरा, तुम्हाला 1 वर्षात तुम्ही डॉक्टरेट होणार. ह्याच्यामुळे पण सर काही इम्पॅक्ट येतो का मुलांना? नाही, मुळामध्ये असं आहे की असं काही फेक युनिव्हर्सिटी असू शकतात. PhDचं जे कन्सेप्ट आहे ती अशी आहे की मिनिमम मास्टर्स डिग्री माणसाकडे असावी लागते आणि साधारणतः 25 वर्षापूर्वी वगैरे मास्टर्स डिग्रीला पर्सेंट मिळवणं अतिशय अवघड होतं. त्यामुळे 55% अट आहे. गेल्या काही वर्षामध्ये 55% सहज मिळतात, पण 55% हे मिळालेले असले पाहिजेत. त्यानंतर PhDची एंट्रन्स परीक्षा असं त्याला पेट असं म्हणतात. जर समजा ती व्यक्ती सेट किंवा नेट किंवा MPhil असेल तर त्याला ती पेट द्यायला लागत नाही, पण ह्याच्यातलं काहीतरी क्वालिफिकेशन असावं लागतं. त्यानंतर PhD रिसर्च सेंटर असतं कॉलेजेसमध्ये, तिथे इंटरव्ह्यू असतात. मग PhDला रिसर्चची एक कमिटी असते, ती इंटरव्ह्यू घेते. त्याच्यानंतर ज्यांचं सिलेक्शन झालेलं असतं त्यांना कॉलेजमध्ये फॉर्म भरावा लागतो, त्यांना युनिव्हर्सिटीचा फॉर्म भरावा लागतो, युनिव्हर्सिटीकडे टॉपिक अप्रूव्ह केला जातो. या सगळ्यामध्ये किमान 6 महिने जातात. त्याच्यानंतर काम सुरू केलं जातं. त्यामुळे PhDची प्रोसेस ही किमान 5 वर्षांची होते. 1 वर्षात PhD असूच शकत नाही. मी स्वतः मुंबई विद्यापीठामध्ये PhDचा गाईड आहे. PhD इतकी सोपी नाही आहे. काय होतं की श्रीलंका आणि अन्य काही लहान सहान देशांमध्ये काही अशा युनिव्हर्सिटी आहेत, त्याच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. तिथे 10वी शिकलेल्या माणसाला सुद्धा काही ठराविक फी भरून PhD दिली जाते. पण आपल्याला 2 मिनिटांमध्ये माणसाशी बोलल्यानंतर समजतं की त्याने नावासमोर डॉक्टरेट डॉ असं लिहिलेलं आहे आणि तोंड उघडलं की समजतं. त्यामुळे असं काहीही नसतं. PhDचा प्रोग्राम हा किमान 5 वर्ष किंवा जास्त सुद्धा माणसाला रिसर्च करावा लागतो. त्यानंतर त्याला मोठी प्रोसेस आहे
PhDचा थिसिस दिल्यानंतर त्याला CD मध्ये हां तो थिसिस द्यायला लागतो. प्लॅगरिझम चेक त्याला म्हणतात. मी कुठून काही जर त्याने उचललं असेल, काही चौर्यकर्म केलं असेल तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये ते पकडलं जातं. ते सगळं क्लिअरन्स मिळाल्यानंतर दुसऱ्या रेफरीजला तो थिसिस पाठवला जातो. नंतर त्याची व्हायवा असते. व्हायवामध्ये त्याला ओपन डिफेन्स म्हणतात. म्हणजे त्या रेफरीजच्या बरोबर अजून 10, 20, 25 एक्सपर्ट्स लोक त्या ठिकाणी येऊ शकतात. त्या सगळ्यांनी सॅटिस्फाय केल्यानंतर त्या व्यक्तीला क्लिअरन्स दिल्यानंतर त्या PhDची अनाऊन्समेंट होते. हे इतकं सोपं नाही आहे. लोक प्रचंड मेहनत त्याच्याकरता करतात. त्यामुळे एखाद्या कोणीतरी कुठेतरी काहीतरी फेसबुकवर टाकलं, कुठेतरी काहीतरी म्हटलं तर म्हणून शिक्षण इतकं सोपं झालेलं नाही आहे. तर असं ऑनलाईन आता मुळात दुसरा भाग आहे की सध्या कोविडची भीती असल्यामुळे शाळा किंवा कॉलेजेसमध्ये लेक्चर्स ऑनलाईन सुरू आहेत. बरोबर आहे. UGCनेच सांगितलेलं आहे की 20 ते 25% सिलेबस हा ऑनलाईन पुढे सुद्धा शिकवायला काही हरकत नाही. काही टॉपिक्स तुम्ही ऑनलाईन शिकवू शकता. पण इंजिनिअरिंगमध्ये, मेडिकलमध्ये, सायन्सच्या प्रॅक्टिकल्समध्ये, ITच्या प्रॅक्टिकल्समध्ये हे सगळं होऊ शकत नाही. आणि वर्गामध्ये मुलं ज्या वेळेला येतात, ती शाळा किंवा कॉलेजमध्ये येतात, सोशलायझेशन प्रोसेस होते. मित्रांबरोबर सगळ्या लोकांबरोबर एकत्र वर्गामध्ये बसणं, ठराविक वेळ तिथे शिकणं, ही प्रोसेस सगळी ह्या ऑनलाईनमुळे बंद पडलेली आहे. ठीक आहे की जोवर कोरोनाचा इफेक्ट आहे तोवर ऑप्शन नाही म्हणून ऑनलाईन आपण स्वीकारलेलं आहे. पण हे ऑनलाईन परमनंट असणार नाही. परत माणसासमोर माणूस असणं हेच महत्त्वाचं आहे. समोर वर्गामध्ये मुलं शिकतात, डाऊट्स विचारतात, ते जे शिक्षण आहे ते खरं शिक्षण आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे मर्यादित गोष्टींसाठी ठीक आहे, हरकत नाही, ते काय चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. पण एकदा कोरोनाचा हा जो काही इफेक्ट आहे तो गेला की शाळा आणि कॉलेजेस परत पहिल्यासारखी सुरू होतील आणि ती ऑफलाईन असतील. आणि PhD बद्दल तुम्ही विचारलं, ते असं काही वर्षभरात वगैरे PhD नसते. ती एक खूप महत्त्वाची डिग्री आहे. त्याकरता खूप मेहनत लोकांनी केलेली असते. आणि जर समजा असं कोणी ऑनलाईन वगैरे जाहिरात दिली असेल तर असं काही नसतं. म्हणजे जसं आपल्या चॅनलचा उद्देश आहे की आपण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो फ्रॉम ऑथेंटिक पीपल, तर आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपला एपिसोड संपवायच्या आधी मी सरांना विनंती करतो, तर तुमच्याकडनं आपल्या स्टुडंटसाठी काही मेसेज असेल तर प्लीज. विद्यार्थ्यांना मी असं सांगू इच्छितो की तुम्हाला जे योग्य वाटतं क्षेत्र ते तुम्ही निवडा. त्याच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी म्हणजे तुम्हाला नोकरी मिळण्याचा चान्स किती आहे, व्यवसाय मिळण्याचा चान्स किती आहे ते बघा. भावनिकदृष्ट्या तुमचं फ्रेंड सर्कल, मित्रमंडळी काय सिलेक्ट करतात त्याच्याकडे जाऊ नका. पालकांना सांगू इच्छितो त्यांनी मुलांना प्रेशराईज करू नका. आणि उगीचच काहीतरी अमुक एखाद्या व्यक्तीने एखादा कोर्स किंवा डिग्री किंवा डिप्लोमा जॉईन केला म्हणजे मी पण तो केला पाहिजे असं काही करू नका. पालकांना सांगावं असं वाटतं की शिक्षण हे शिक्षण असतं, ज्ञान हे ज्ञानच असतं. त्यामुळे तराजू लावून त्याला मोजू नका की अमुक प्रकारची डिग्रीमध्ये त्याचं वजन जास्त असतं आणि अमुक प्रकारचं शिक्षण त्याचं वजन कमी असतं, असं काही करू नका. मुलांना त्यांच्या कलाने त्यांना जे काही योग्य वाटेल ते शिकू द्या, त्यांना प्रगती करू द्या. सगळ्यांना त्यांच्या प्रगतीकरता, शिक्षणाकरता माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. सरांनी आपल्याला खूप महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. सगळ्यांना विनंती की नक्की फॉलो करा आणि आपण लवकरच भेटू आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.